Today we will discuss open chain structure of glucose. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. फॉर्म्युला तयार करण्यासाठी मोल कॉन्सेप्ट, मास पर्सेंटेज ऑफ एलिमेंट्स, स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज करण्यात आला आणि हा यूज केल्यानंतर तो फॉर्म्युला तयार झाला. तो ग्लुकोजचा स्ट्रक्चर हा ओपन चेन स्ट्रक्चर आहे. हे एक्सप्लेन करण्यासाठी काही रिॲक्शन आपल्याला स्टडी कराव्या लागतील. त्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ ग्लुकोज विथ HI. HI म्हणजेच काय, हायड्रोजन आयोडाईड, आणि हे आपण स्टडी केलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स या चॅप्टरमध्ये. ॲज वी नो, HI इज अ स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट अँड इट रिड्युसेस हायड्रॉक्सिल ऑर कार्बोनिल ग्रुप टू अल्केन्स. म्हणजेच HI काय करतो, तर HI एखादा असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप असेल किंवा कार्बोनिल ग्रुप असेल तर त्याला रिड्यूस करतो अल्केनमध्ये. When we heated glucose with HI, there is a removal of oxygen takes place and the glucose is converted to normal hexane, means N-hexane. From this reaction, we know that we can conclude that all 6 carbons which are present in a glucose are linked in a straight chain. जर तुम्ही रिॲक्शन पाहाल तर रिॲक्शनमध्ये ग्लुकोजचा आपण फॉर्म्युला लिहिला, त्याची रिॲक्शन केली HI सोबत आणि आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतं तर नॉर्मल हेक्झेन. याचा अर्थ काय की 6 कार्बन प्रेझेंट आहेत आणि हे 6ही कार्बन एन हेक्झेन हा प्रॉडक्ट मिळाला असल्यामुळे 6ही कार्बन हे एका स्ट्रेट चेनमध्ये एकमेकांसोबत काय आहेत, अटॅच आहे, लिंकअप आहे. तर हे झालं आपली पहिली रिॲक्शन विच एक्सप्लेन्स द ग्लुकोजचा जो काही स्ट्रक्चर आहे हा ओपन चेन स्ट्रक्चर आहे. सेकंड रिॲक्शन इज रिॲक्शन ऑफ ग्लुकोज विथ हायड्रॉक्सिल अमाइन, ज्याचा फॉर्म्युला आहे NH2OH, अँड विथ हायड्रोजन सायनाइड. तर सेकंड रिॲक्शनमध्ये आपल्याला ग्लुकोजच्या रिॲक्शन एक हायड्रॉक्सिल अमाइनसोबत करायची आहे आणि दुसरी करायची आहे ग्लुकोजची रिॲक्शन HCN सोबत, हायड्रोजन सायनाइडसोबत. तर सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण ग्लुकोजला हायड्रॉक्सिल अमाइनसोबत रिॲक्ट करू तर त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. आता वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह होईल, तर ग्लुकोजमधून एक ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर नायट्रोजनला अटॅच असलेले जे काही 2 हायड्रोजन आहेत ते 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईंड होऊन ते निघतील ॲज अ वॉटर मॉलिक्यूल, आणि ज्याच्यामुळे कार्बन आणि नायट्रोजनमध्ये बनेल डबल बॉन्ड आणि ज्याच्यामुळे आपला प्रॉडक्ट मिळेल ऑक्झाईम. आणि ही रिॲक्शन फक्त जेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा एखाद्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप हा इंट असेल. त्याचप्रमाणे सेकंड रिॲक्शन आपल्या करायची आहे ग्लुकोजची हायड्रोजन सायनाइडसोबत. HCN आपल्याला माहिती आहे, HCN इज अ गुड न्यूक्लिओफाईल आणि न्यूक्लिओफाईल असल्यामुळे H हा डिसोसिएट होईल ॲज अ H+ अँड द CN- आणि त्याच्यानंतर न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन होणार, CN- अटॅक करेल ग्लुकोजवर आणि त्याच्यानंतर Hसुद्धा हा अटॅक करेल ग्लुकोजवर आणि त्याच्यामुळे आपण प्रॉडक्ट मिळेल ग्लुकोज सायनोहायड्रिन. आणि ग्लुकोज सायनोहायड्रिन म्हणजेच एक असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये OH ग्रुप आणि सायनाइड ग्रुप दोन्ही जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो सायनोहायड्रिन. तर दोन्ही रिॲक्शन जर बघाल तर दोन्ही रिॲक्शनमध्ये ग्लुकोजची रिॲक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी पहिली जी रिॲक्शन आहे NH2OH, याच्यातूून आपल्याला ऑक्झाईम, आणि दुसरी रिॲक्शन आहे ग्लुकोजची HCN सोबत, ज्याच्यात मिळत आहे आपल्याला ग्लुकोज सायनोहायड्रिन. आणि ह्या दोन्ही रिॲक्शन आपल्याला मिळत आहेत किंवा प्रॉडक्ट मिळत आहेत केव्हा मिळेल, जेव्हा ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असेल. म्हणजे याचा अर्थ की जेव्हा आपण स्ट्रक्चर एक्सप्लेन करतो आहे ग्लुकोजचं तर आपल्याला एक ही इन्फॉर्मेशन मिळेल किंवा हे आपण कॉन्क्लुजन काढू शकतो की ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुपचं प्रेझेन्स आहे, मीन्स ग्लुकोज हॅविंग द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. हे प्रूफ होते या सेकंड रिॲक्शनवरून. नेक्स्ट थर्ड रिॲक्शन ही ग्लुकोजची आहे विथ द ब्रोमिन वॉटर. ॲज वी नो दॅट ब्रोमिन वॉटर इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. इट डज नॉट ऑक्सिडाइजेस टू हायड्रॉक्सिल ग्रुप or ketonic group. It only oxidizes to aldehyde into carboxylic group. म्हणजेच अल्डेहाइड ग्रुप जर प्रेझेंट असेल ग्लुकोजमध्ये आणि त्याची रिॲक्शन जर आपण ब्रोमिन वॉटरसोबत करता तर ब्रोमिन वॉटर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करेल आणि त्याला कन्वर्ट करेल कशामध्ये, तर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. तर रिॲक्शन बघा, तिथं आपण ग्लुकोज घेतलेलं आहे, त्याचं ऑक्सिडेशन केलं आहे विथ द हेल्प ऑफ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ब्रोमिन वॉटर, आणि त्या ठिकाणी आपला प्रॉडक्ट मिळत आहे ग्लुकोनिक ॲसिड. याचाच अर्थ असा की अल्डेहाइडिक ग्रुप हा ग्लुकोजमध्ये प्रेझेंट आहे आणि अल्डेहाइडचं
ऑक्सिडेशन झाल्यानंतर तो कशामध्ये कन्वर्ट झाला, कार्बोक्सिलिक ॲसिडिक ग्रुपमध्ये. तर कॉन्क्लुजन काय निघेल या रिॲक्शनवरून, तर या रिॲक्शन कॉन्क्लुजन असं निघेल की जो काही ग्लुकोज आहे याच्यामध्ये जो काही कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे जे आपण आयडेंटिफाय. नेक्स्ट एक्सपेरिमेंट टू एक्सप्लेन open chain structure of glucose is oxidation of glucose by strong oxidizing agent like nitric acid HNO3. Nitric acid oxidizes aldehyde group to carboxylic group, and to alkali group it first oxidizes into aldehyde group and then into carboxylic group. See the reaction. When we treat glucose with a concentrated or dilute HNO3, it oxidizes it to saccharic acid, also called glucaric acid. There is the formula written in the reaction. And if a product gluconic acid from test number 3rd reacts with the HNO3, it also gives a glucaric acid or saccharic acid, and this reaction indicates that glucose contain a primary alcoholic group. As secondary and tertiary alcohol not easily oxidized, so in a glucose there are only primary alcohol group is present, and it is proved from this reaction. Next and last reaction to explain the open chain structure of a glucose is reaction of glucose with the acetic anhydride, means acetylation of a glucose by the help of acetic anhydride. ज्यावेळेस आपण ग्लुकोजचं ॲसिटिक अनहायड्राईड सोबत रिॲक्शन करू, म्हणजे त्यात ग्लुकोजचं ॲसिटिलेशन करू, त्यावेळेस आपला प्रोडक्ट मिळतो ग्लुकोज पेंटा ॲसिटेट. आता ज्यावेळेस अल्कोहोल आणि अनहायड्राईड हे जर रिॲक्ट होत असेल एकमेकांसोबत, तर प्रॉडक्ट मिळतो आपल्याला इस्टर आणि ॲसिड. तर रिॲक्शनमध्ये बघा, आणि याच्या अगोदर आपण प्रूव्ह केला आहे की जो काही ग्लुकोज आहे, ग्लुकोजमध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे, आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे तर अनहायड्राईड आणि अल्कोहोलची रिॲक्शन काय तयार होणार, इस्टर आणि ॲसिड. तर रिॲक्शनमध्ये बघा, आपण रिॲक्शनमध्ये बघू की ग्लुकोज घेतलेला आहे, ग्लुकोजसोबत 5 युनिट्स किंवा 5 मोल्स आपण घेतलेले आहे ॲसिटिक अनहायड्राईडचे. आणि त्याच्यानंतर त्या ॲरोजमध्ये बघा, मी ॲरोज दाखवले आहेत, तिथे एक ऑरेंज कलरचा ॲरो आणि एक ग्रीन कलरचा ॲरोज, की अटॅक कसं होणार आणि ब्रेकिंग कसं होणार. तर ही जी काही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन होणार इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडिन, आणि आपला प्रोडक्ट मिळेल ग्लुकोज पेंटा ॲसिटेट जो इस्टर आहे, आणि 5 मोल्स मिळतील आपल्याला ॲसिटिक ॲसिडचे CH3COOH. तर ही जी काही रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये आपल्याला ग्लुकोज पेंटॅसिटेट हा प्रॉडक्ट मिळत आहे, आणि हा प्रॉडक्ट मिळत आहे म्हणजेच या रिॲक्शन आपण असं म्हणू शकतो की दिस रिॲक्शन इंडिकेट्स दॅट इन अ ग्लुकोज 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट, म्हणजे ग्लुकोजमध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप OH ग्रुप हे प्रेझेंट आहेत. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की एकाच कार्बनला 2 OH ग्रुप प्रेझेंट राहत नाही, कारण की तसं जर राहिलं तर ते अनस्टेबल राहतील. म्हणजेच जे काही 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत ते 5ही हायड्रॉक्सिल ग्रुप जे ग्लुकोजमध्ये प्रेझेंट आहे ते डिफरंट 5 कार्बनला अटॅच असतील. तर सर्व रिॲक्शन कंप्लीट केल्यानंतर जशी पहिली रिॲक्शन झाली ज्याच्यामध्ये आपल्याला एन हेक्झेन हा प्रॉडक्ट मिळाला, त्यातून आपण सांगू शकतो की जे काही कार्बन आहेत ग्लुकोजमध्ये प्रेझेंट 6 ते सगळ्याच्या सगळ्या एका चेनमध्ये, स्ट्रेट चेनमध्ये एकमेकांसोबत लिंकअप आहेत. त्याच्यानंतर दुसरी रिॲक्शन आपण जी बघितली, त्या दुसऱ्या रिॲक्शन आपल्याला हे माहिती झालं की जो काही तुमचा ग्लुकोज आहे या ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर थर्ड रिॲक्शन आपण घेतली, त्या थर्ड रिॲक्शन हे प्रूव्ह झालं की जो काही तुमचा ग्लुकोज आहे या ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप जो प्रेझेंट आहे तो आहे अल्डिहायडिक ग्रुप. त्याच्यानंतरची जी काही नेक्स्ट रिॲक्शन आपण बघितली ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बाय HNO3, त्यातून आपल्याला हे प्रूव्ह झालं की त्या ग्लुकोजमध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट ॲसिटिलेशनची जी काही रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉडक्ट मिळाला ग्लुकोज पेंटा ॲसिटेट. याचा अर्थ की त्या ग्लुकोजमध्ये 5 OH ग्रुप प्रेझेंट आहेत, आणि स्टॅबिलिटीसाठी ग्लुकोजमध्ये जे काही 5 कार्बन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे ते डिफरंट 5 कार्बनला अटॅच असतील. हे सगळं या 5ही रिॲक्शन प्रूव्ह झालं. आणि त्याच्यानंतर जो काही आपण स्ट्रक्चर बनवू तो स्ट्रक्चर तुम्ही बघा, त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल काढलेलं आहे. एक आपण जेवढं पूर्ण नॉलेज मिळालं त्या नॉलेजच्या बेसिकवर एक स्ट्रक्चर काढलं, आणि त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री अँड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी फिशरच्या मदतीने, फिशर प्रोजेक्शनचा जो काही फॉर्म्युला आहे त्याच्या मदतीने आपण जो एक स्ट्रक्चर काढलेला जो राईट हँड साईडला दिसत आहे की एक CHO घेतला आहे अप्पर साईडला आणि एक CH2OH घेतला आहे लेफ्ट हँड साईडला, आणि त्याच्यानंतर होरिझॉन्टल लाईन्स काढलेल्या आणि फिशर प्रोजेक्शन
च्या थ्रू डायग्राम कशा काढायचे किंवा स्ट्रक्चर कसे काढायचे याच्या अगोदर आपण डिस्कस केलेला आहे आणि हा ऑल ओव्हर टॉपिक आहे आपला ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ अ ग्लुकोज. ते झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक राहील आपला रिंग स्ट्रक्चर और क्लोज स्ट्रक्चर ऑफ अ ग्लुकोज. तर जो काही नेक्स्ट टॉपिक आहे तो आपण लवकरच अपडेट करू.